नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. महसूल विभागाचा आकृतीबंध जो आहे तर तो आता सादर झालेला आहे आणि जवळपास 15,000 पदं जे आहे वित्त विभागामार्फत मंजूर असल्याचं जो आकृतीबंध आहे तर तो आलेला आहे. स्पेसिफिकली 10व्या पेजवरती लिहिलेलं होतं की सदर आकृतीबंध वित्त विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेला आहे, जी वित्त विभागाची मान्यता आहे. आता अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जाहिरात किती पदांची येऊ शकते. आता ज्यांचं सरफेस लेवलचं नॉलेज आहे असे शिक्षक लोक स्वतः येऊन सांगतात की 15,000 पदाची जाहिरात येणार. 15,000 पदांची जाहिरात येणार नाही आहे, कारण ऑलरेडी जी पदं भरलेली आहेत तर ती ऑलरेडी आहेत. आता आपल्यासमोर आता पदांची जाहिरात किती येऊ शकते याच्यासाठी आपल्याला रिक्त पद किती आहे याची जर माहिती समजली तर रिक्त पदामधून लेट्स से की 70 to 80% पदं जे आहे ना तर त्याची जाहिरात येऊ शकते. पदसंख्या कमी जास्त होऊ शकते, पण रिक्त पदाची माहिती समोर जर यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्यासमोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे RTI. ठीक आहे. जसं मी तुम्हा लोकांना आश्वासन केलं होतं की आपण RTI टाकणार आहोत, तर ऑलरेडी आपण RTI यावरती टाकलेलं आहे. RTI मध्ये आपण कोणती माहिती मागवलेली आहे आणि काय काय विचारलेलं आहे हे तुम्हाला लगेच सांगतो. पण तत्पूर्वी आपली तलाठी भरतीची ही जी जाहिरात आहे आकृतीबंध आल्यानंतरच आपण ही जी बॅच जी आहे ना तर ती लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे इथून पुढं आकृतीबंध आला म्हणजे तिथून पुढं 6 ते 9 महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते. आली तर लवकर येऊ शकते किंवा 9 महिन्यापर्यंतचा कालावधी यामध्ये असू शकते. यासाठी आपण आपली ही जी बॅच आहे तर ही लॉन्च केलेली आहे. नॉर्मल बॅच 1499 आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला जर कुणी सोबत हात धरून जर चालणारं आणि आपल्याकडून अभ्यास करून घेणार असेल तर त्यांच्यासाठी 1999 ची ही जी बॅच आहे तर ती सध्या म्हणजे गुरुवारपासून सुरू होणार आहे. यावरती सध्या 25% जो आहे ना तर तो ऑफ आहे. अमोल केअर्स हा फक्त काय करायचा आहे, तुम्हाला एक कुपन कोड वापरायचा आहे. दोन्ही बॅचवरती तुम्हाला 25% डिस्काउंट मिळणार आहे. लिमिटेड सीट्स आहे, फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच ही आहे. नाव येऊया, ही आहे रिसिप्ट. ओके, ठीक आहे. 5 तारखेला ही केलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्ही नाव बघू शकता, हे माझ्याच नावानं आहे. ठीक आहे. आणि हे सक्सेसफुल झालेलं आहे. पाठवलेलं कोणाला आहे? रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट, महसूल. एक मिनिट, दिसत नाही का? हां, माझं नाव आहे. ठीक आहे. रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटलाच पाठवलेलं आहे. आता यामध्ये आपण काय काय माहिती विचारलेली आहे, काय काय प्रश्न विचारलेले आहे ते समजून घेऊया थोडक्यात, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. यामध्ये माहितीच्या 2005च्या नियमांतर्गत महसूल विभागाबद्दल खालील माहिती मागवत आहे. कोणती माहिती मागवत आहे? नंबर 1 ला. ठीक आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? ठीक आहे. अच्छा, त्याच्या वरचं आहे 1 नंबरचं हे आहे, हे 2 नंबर आहे. महाराष्ट्र महसूल विभागातील मंजूर पदाची एकूण संख्या किती आहे? म्हणजे आपल्याला उत्तरात काय येणार? अगोदर मंजूर किती पद आहे. आपण फक्त आणि फक्त तलाठी या पदाबद्दल हा RTI टाकलेला आहे, याच्याबद्दल नाही. ठीक आहे. तरी पण आपण महसूल विभागातील मंजूर पदाची एकूण संख्या किती आहे, नुसतंच तलाठी नाही तर महसूल विभागाच्या विषयी आपण हा आकडा मागवलेला आहे. नंतर सध्या कार्यरत कर्मचारी किती आहे, तलाठीचे कर्मचारी किती आहे तर ते विचारलेलं आहे. एकूण रिक्त पदाची संख्या किती आहे, तलाठीची रिक्त पद जे आहेत ना तर ते किती आहे ते विचारलेलं आहे. नंतर पदनिहाय रिक्त पदाची माहिती द्यावी. त्यानंतर पदनिहाय, जसं की तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, लिपिक वगैरे जे असतील तर त्यांची माहिती सुद्धा मागवलेली आहे. ही माहिती आपल्याला माहीत असणं किंवा माहीत करून घेणं हा आपला अधिकार आहे 2005च्या नियमानुसार. ठीक आहे. देन आपण नंतर पुढे विचारलेला आहे आरक्षणीय आहे बॅकलॉग रिक्त पदांची माहिती द्यावी. मागच्या भरतीमधली जी पदं बाकी राहिलेली आहे किंवा 2023 पासून जी नवीन पदं आलेली आहे, ठीक आहे, त्यांची माहिती वरच्या चित्र विचारलीच आहे. पण आरक्षणानुसार पेसा नॉन पेसाची जी पदं जे आहेत ना तर त्यांचा देखील यामध्ये आपण काय केलेला आहे, अंतर्भाव केलेला आहे. देन नंतर मग सदरील रिक्त पदासाठी भरती प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे का, हे देखील आपण, ठीक आहे, आता आकृतीबंध आलेला आहे. ठीक आहे. पण भरती प्रस्ताव गेलेला आहे की नाही ते देखील एक माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी आकृतीबंध येऊन जातो पण 3-3, 4-4 वर्ष देखील त्या डिपार्टमेंटची भरती येत नाही, असं झालेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आपण शासनाकडे प्रस्ताव जो आहे तर तो मागितलेला आहे आणि असल्यास त्याचा तपशील द्यावा, अशी एवढे 5 ते 6 प्रश्न आपण RTI मध्ये मागवलेला आहे. यामधून तुम्हाला जर असं वाटत असेल की आणखी कुठली माहिती आपल्याला मागवणं गरजेचं आहे तर ते देखील मला असं वाटतं तुमचा एकच प्रश्न येऊ शकतो की सर ही TCSनी घेणार आहे की MPSCनी घेणार आहे. ठीक आहे. तर याचा देखील अंदाज जो आहे तर मोस्ट ऑफ द टाइम जो आहे तर ते मी TCSच सांगितलेलं आहे, कारण MPSCने जे आहे ना तर मागच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये तलाठी टाकलेलं नव्हतं, पण या वर्षी ते तलाठीचा विचारही करणार नाही. सोपं आहे.
ठीक आहे. पण तरी हा प्रश्न जो आहे तर तो मी जाणून बुजून टाकला नाही, कारण की आहे की नाही शासनाकडे ते एकदा आल्यानंतर मग आपण वेगळा RTI टाकून आपण याच्यामधून करू शकतो, तो MPSCला टाकूया. ठीक आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.